याला काही चार्जेस वगैरे लागते का? किती लागते? 100 आणि नवीन नाव टाकून काही पैसे वगैरे किती घेतात? 100 घेते. कोणतं काम कर 100 लागणार जास्त नाही. पहिले 100 दिले होते ना, डाटा एंट्री आता एकाशेचे. हा कार्डचे हे प्रिंटचे कार्ड आहे तुला पत्रिका फोन पे कॅश नाही. हा नंबर ना शासकीय कार्यालयात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे, याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. दरम्यान महसूल विभागात भ्रष्टाचार हा शिगेला पोहोचला आहे. महसूलमध्ये पुरवठा विभागात गोरगरीब जनता कुठल्या ना कुठल्या कामाला गेली तर त्यांना पैसे दिल्याशिवाय पर्यायच उरत नाही. कुठलेही काम करा त्याला 100 रुपये लागतील असे येथील कर्मचारी सांगत आहेत. ही गोष्ट घडते गंगापूर तहसील कार्यालयात. गंगापूर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात शिधापत्रिकेशी संबंधित कामांसाठी नागरिकांकडून पैसे आकारले जात असल्याचा गंभीर आरोप समोर येत होता. दरम्यान या बातमीच्या सुरुवातीला दाखवलेला व्हिडिओ हा त्याचा पुरावा आहे, ज्यामध्ये कर्मचारी हे पैसे स्वीकारताना स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे ही बाब नवीन नाही. 7 नोव्हेंबर 2025 रोजी एका संघटनेने निवेदन आणि व्हिडिओ पुरावे तहसील प्रशासनाकडे दिले होते. गंगापूर मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब यांनीही या प्रकरणाची दखल घेत तहसीलदारांना पत्र दिले. त्यानंतर स्मरणपत्र देखील देण्यात आले, मात्र कुठलाही फरक झाला नाही. यानंतर आता मराठी पत्रकडून पुन्हा स्टिंग ऑपरेशन करण्यात आले आणि आरोप केवळ शब्दांपुरतेच न राहता कॅमेऱ्यात देखील कैद झाले आहे. दरम्यान हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमची प्रतिक्रिया काय हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. गणेश मैसमाळे, मराठी पत्र, गंगापूर.